शेवटचा अंतिम दिवस आहे, आम्हाला फायनल देखील 3 ते 4 ओव्हर पर्यंत खेळवायची आहे आणि त्याकरता जरा सपोर्ट करा, बी फास्ट. आणि या मॅच करता पंच उपसरपंच अर्के चषकमध्ये पुनश्च एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, लहान मुलांचं, मान्यवरांचं मी व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ केल्टन गणेश पांडव सोबत सर्वांचं स्वागत करतोय. अंतिम दिवस आहे आणि आमच्यासोबत मात्र कल्पेशजी द ब्रँड ऑफ वाडा सावली क्रिएशन ते देखील जॉईन होतात 3-4 दिवसापासून. त्यांचे कॅमेरामॅन देखील आपण पाहतोय. यतीन पाटील 3 वर्षी मॅच आहे आज पंचाच्या भूमिकेत. भिवंडी टेनिस बॉल लेजंड प्लेअर, अनेक वर्ष ज्याने खूप चांगल्या पद्धतीनं जवळून या क्रिकेटचा आस्वाद घेतला आणि जवळून मात्र गोल्डन फिंगरमॅन असं म्हणायचे या खेळाडूला, ते मात्र पंचांची भूमिका आज बजावत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर मात्र सुजित पाटील या मॅच करता पंच. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. ज्या खेळाडूला खूप चांगल्या पद्धतीने मी म्हणेन की एवन जोडी होती या विभागामधून 2 खेळाडू जे पोहोचले होते रत्नागिरी ट्रॉफी वरती आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदा अनेक मैत्रीपूर्ण म्हणून प्रथमेश ठाकरे आणि त्यासोबत मात्र या खेळाडूंनी देखील आपला प्रवास केला रायगड पर्यंत, तो मात्र राहुल पाटील तुम्हाला यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चला गणेशपुरी टीम, गणेशपुरी अशोक जाधव फील्ड सजवायची आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. 12वा खेळाडू अतिथ खेळाडू दोन्ही टीम जॉईन करा. राहुल पाटील आणि सागर स्ट्रायकर एंड वरती आहे. एक प्रतिभा संपन्न खेळाडू वसई ग्रामीण मधील. अशोक जाधव फॅन टीम गणेशपुरी पण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आलाय मयुरेश पाटील पहिल्या षटका करता. अनेक खेळाडू आज मात्र दिसत नाही टीम गणेशपुरीकडनं. ही सर्वांची मात्र नावं सर्वांनाच माहिती आहेत आणि एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका साईडनं अशोक जाधव तर एका साईडनं मात्र राहुल पाटील आपण पाहतोय. चला मॅच स्टार्ट करा. बेस्ट ऑफ लक टीम गणेशपुरी, बेस्ट ऑफ लक टीम अंबोडे. बॉलिंग मार्क वरती या मयुरेश पाटील आपण पाहतोय. सरपंच यतीन पाटील वेळ नका घेऊ. पहिले षटक मेंटेड पॉवर ब्रेक करता. बॉलिंग मार्क वरती आहे एक सुबुल खेळाडू मयुरेश पाटील. हा खेळाडू देखील खूप चांगल्या पद्धतीने कमी वर्षामध्ये कमी दिवसामध्ये आपलं सर्वस्व खऱ्या अर्थानं उभारलंय. असं म्हणतात ना की साम्राज्य उभारणारी ताकद आहे. पहिला बॉल राहुल पाटील यावेळी थोडंसं वेट करून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न होता थर्डमॅन मध्ये आणि पाहिलं तर मेंटेड बॉल मध्ये पाहू शकाल 30 सर्कलच्या आतमध्ये 18% फील्ड होतं अकली गेली आहे. बॉलिंग मार्क जर पाहिली तर मयुरेश पाटील तेवढाच की कसं क्रिकेट खेळाडू आहे. परफेक्ट डिलिव्हरी ओनली 100 त्याचा प्रयत्न करतो. पहिला चेंडू होता या ठिकाणी मात्र डॉट. सेकंड बॉल यावेळी राहुल पाटीलनं चेंडूला उडवलाय सरळ आपल्या गावाच्या दिशेनं. इथनं दूर नाहीये अंबोडे आणि थेट बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार. षटकार 6 धावा. धन्यवाद. तरी आपण पाहतात अर्के चषक 2024 हा शानदार सदाबहार सोहळा आज अंतिम दिवसामध्ये सुपर संडे मध्ये क्वालिफायच्या मॅचेस पाहायला मिळतील. प्रेक्षकांच्या माहिती करता पहिल्या दिवसामध्ये कुकसे विभागातील दुर्गशान टीम मात्र भोईरपणा त्याच्या नावावरती 51 धावा देखील आहेत. दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थानं अनुपस्थित विजय जाधवच्या टीम गोकिवरे जी मात्र टॉप 4 मध्ये. आणि तिसऱ्या दिवसामध्ये पुनश्च एकदा जयवीरची जोडी कालच्या दिवसामध्ये विश्वनाथ जाधवला पाहिलं ती टीम मात्र झाली आहे क्वालिफायच्या 3 टीम. आज मात्र पाहायला मिळणार आहे कोण मात्र पोहोचेल टॉप 4 मध्ये. चौथी टीम कोण असेल. दोन्ही टीम मात्र इथे पहिली मॅच जिंकली आहे अकलुली ए आणि अकलुली बी. ही तिसरी मॅच आहे. मयुरेशनं पहिला चेंडू मात्र स्लोवर केला होता. दुसऱ्या चेंडूला अक्षरशः मात्र बॅटपॅटला जाऊन खऱ्या अर्थानं फाईन वरनं पंच केला राहुल पाटीलनं. सेकंड बॉल यावेळी चांगला मात्र स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करतोय आपला सॉफ्ट हँडनं. फक्त एक सिंगल करता. टेक्निशियल देखील या खेळाडूकडे खूप चांगली आहे.
पण म्हणतात ना कमी दिवस जरी घेतले तरी मात्र आपली उंच उडी ही मात्र आकाशाकडे खेळण्याचा मात्र पंख पाहिलेत या खेळाडूचे मी. वसई तालुक्यातील नामवंत सध्या प्रशांत घरत नंतर या खेळाडूचं नाव घेतलं जातं. या वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षामध्ये नारंगी ट्रॉफीमध्ये अक्षरशः मात्र सर्वांना नाबूद केलं होतं. तेव्हा त्या साथीला मात्र पाहिलं तर अक्षय कासार हा एक खेळाडू पाहिला होता. त्यानंतर पाहिलं तर प्रथमेश ठाकरेला पाहिलं होतं की नाईट स्पर्धा मात्र कोण विसरणार. तो रेकॉर्ड ब्रेक आणि मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावरती आहे. हा इतिहास आहे क्रिकेटचा. जावं तर मागच्या दिशेनं बॉलिंग मार्क वरती आहे मयुरेश पाटील. कमबॅक हिअर टीम गणेशवीर करता महत्वाचा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आहे. चौथ्या बॉल करता पाहतोय यावेळी मात्र सागर स्ट्रायकर इन वरती येतोय. What a bowling as a good bowling मयुरेश पाटील as a good performance पण पाहतोय. अपवित्र नेहमीच मात्र टर्निंग पॉइंट हा गोलंदाज आहे. जेवढ्या चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतो ना तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आज मात्र आपल्या गावाकरता प्रथम बॉलिंग मार्क वरती आलाय. याआधी पांडुरंग मोरला पाहिलं होतं. थोडंसं बहुशा इंजर्ड खेळाडू पांडुरंग मोर या स्पर्धेत नसेल तरी मात्र मनामध्ये एकच अपेक्षा इच्छा असेल या स्पर्धेत दाखल झालाय पाहण्याकरता. ही माझ्या गावाकरता अनेक वर्ष मी दिलेत. आज पुन्हा एकदा अशोक जाधव आणि मयुरेशवरती या गावाचं भवितव्य पाहायला मिळत आहे. खांडपे आणि वेळे चला दोन्ही कर्णधार टॉच करता गया. टीम खांडपे आणि वेळे कर्णधार आपण पोचा तिरूच्या माचेच पाहतोय. पुन्हा एकदा ज्यावेळी पंचाकडे पाहतोय यस यतीन पाटील आम्हाला दर्शवताना पंचांचे 2 हात समांतर तत्ताना एक सिंगल या ठिकाणी मात्र कन्व्हर्ट स्कोर कार्ड एकेरीने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचल ते फलकावरती 8 या धावसंख्येवरती. 5 चेंडू एक षटकार आला होता राहुलच्या बॅट मधनं. त्यानंतर राहुल नॉन स्ट्रायकर एंड वरती आला. त्यानंतर मात्र एकही धाव ती मात्र आली ती अतिरिक्त स्वरूपानं. आज क्रिकेट खेळला पुन्हा एकदा ब्रेक ग्राउंड पाहायला मिळतंय. कुठेतरी मात्र पाहिलं तर ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो चेंडूला. षटक कंप्लीट झालंय ते मात्र पहिलं धावसंख्या फलकावरती जर पाहिली तर फक्त 8 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 12 चेंडू बॉलिंग मार्क वरती. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती असेल अशोक जाधव. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने या खेळाडूने देखील ग्रामीण टेनिसला अनेक वर्ष दिली. तर लेजंड ऑफ भिवंडी अक्षरशः मात्र आपल्या गावाचा आलेख लिहिला गेला ना तेव्हा खऱ्या अर्थाने गणेशवीर म्हटलं कोणत्या क्षेत्रामध्ये आम्ही पोहोचलो. पालघर असेल वसई असेल असार वडवली असेल विक्रमगड असेल तेव्हा एकच नाव याचं अशोक जाधव. त्या झालं दोन्ही कॅप्टन्स टॉट करण्याकरता पोचा. आरके गणेशपुरी आज पहिल्या मॅच मध्ये कशा पद्धतीने आपलं मात्र वेळे संघाचा कर्णधार आणि खांडपे सर टॉच करण्याकरता वेळ तुम्ही तर घेऊन दूरचा प्रवास तुम्ही देखील केलाय. आता नक्कीच मॅच देखील स्टार्ट होईल लगेच. रोहिदास आपला प्रवेश देखील निश्चित करायचा आहे. जो आर्थिक स्वरूपाने असेल ऑनलाईन असेल कॅश असेल. कारण मित्रांनो एवढी मोठी स्पर्धा आहे आणि या विभागातील मी म्हटलं ना पहिल्या दिवसामध्ये ना भूत ना भविष्य याची थी याचा डोला मनात देखील नव्हतं. मात्र संकल्पना आमचे परममित्र यतीन पाटीलने 1 महिन्यापूर्वी आम्हाला दिली की नक्कीच गणेश पांडे चांगली स्पर्धा मी घडवतोय आणि खऱ्या अर्थात बिग सपोर्टरनं आम्हाला समालोचना देखील संधी दिली. त्याबद्दल नक्कीच आमचे परममित्र यतीन पाटील यांना मी नक्कीच धन्यवाद. यावेळी बॅट थोडंसं पाहू शका राहुल पाटील थोडंसं मात्र यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. फटका त्याला स्ट्रेटला खेळायचा होता मात्र थोडंसं बॅटचं यश पाहायला मिळालं ज्या ठिकाणी सिंगलनं धावसंख्या फलकावरती आहे. त्यापर्यंत पाहिली तर रोहिदास बॉलिंग मार्क वरती आलाय. स्कोर कार्ड फलकावरती 9. सुपर संडे आपण पाहतोय. चौबजीनं प्रेक्षकाच्या सकाळी उशिराने उठणं कारण एकच दिवस सुट्टीचा मिळतोय आणि त्यानंतर मात्र पुढे स्पर्धा चालू की नेटवरती पाहणं नेट सर्च करणं याआधी काय असायचं कॉल करायचा लागायचा. प्रवेश कमी तर मात्र बक्षीस कमी. प्रत्येक दिवसामध्ये सूचना तुमच्यामध्ये पोहोचली आहे. 500 रुपये कमी तर 5000 रुपये तुमचे कपात केली जातील. 1000 रुपये कमी तर 10,000 रुपये मित्रांनो तुमची कमी केली जातील. पण फी देताना विचार करा. तुमचा सर्व मतामध्ये नुकसान आहे लॉस तुमचाच आहे. अंतिम दिवशी ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अर्के चषक 2024 आपण पाहतोय. पुरच्छेदा मंडळाच्या वतीनं यतीन पाटीलच्या वतीनं सर्व खेळाडूंचं आणि मात्र मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर एका साईडनं टीम पारिवली भिवंडीवरनं या स्पर्धेत दाखल झाली होती यशान टीम. त्यानंतर पण पाहिलं तर योगेश पाटीलची टीम अकलोली त्यामध्ये मात्र नवीन खेळाडू जो मात्र नुकताच आपण पाहिलं तर लगातार 4 षटकारांचा विक्रम त्यांनी हर्षद त्याचं नाव आहे.
त्यानंतर मध्ये 18 पाटीलची फलंदाजी पाहिली. प्रणय पुढे अकलोली गावदेवी डावली परफेक्ट बॉल अक्षरशः मात्र मॅजिकल डिलिव्हरी सुपर बॉल. कारण रोहित दासला अनेक वर्ष पाहिलंय खूप चांगल्या पद्धतीनं वस्त्रामध्ये काम करत असताना आपल्या गावाकरता देखील तेवढंच काम करतोय. आणि जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच आली ना तेव्हा मात्र यूज अँड थ्रो हीच फक्त गोलंदाजी या 2 वर्षामध्ये पाहिली आहे. तोच गोलंदाज मिस्टर रोहिदास. राहुल थोडंसं मात्र यावेळी सायलेंट होतोय. केव्हाही वायलेंट होईल आणि मात्र दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतील. 10 ही धावसंख्या फलकावरती आहे. यावेळी वाड स्ट्रोक्स राहुल पाटीलला प्रेक्षक पाहण्याकरता का आले त्याचा नजराना त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण देतो राहुल पाटील. बॅकवर्ड स्ट्रोक खेळतोय चेंडूला सरळ फेकून देतो लॉंग लेग वरनं पॉवरफुल ब्युटिफुल द ब्रँड ऑफ अंबोडे षटकार. धन्यवाद डीजे. सर्व काय पाहिलं ना तर क्रिकेटचे पण पाहू शकाल ज्या खेळाडूंना सुरुवात केली होती आपल्या बॉलिंगनं सर्वांचं मन जिंकलं होतं. त्यानंतर अनेक खेळाडू ज्यांनी मात्र स्वतःमध्ये ठरवलं का आता मात्र अष्टबुल बनायचं ऑलराऊंडर बनायचं. त्यानंतर मात्र पहिल्यांदा ओळख केली निर्माण केली होती या परिसरामध्ये आणि या 2 तालुक्यामध्ये राहुल पाटील ती मात्र आपल्या बॉलिंगनं एक्सप्रेस अंबोडे त्याला म्हटलं जातं एक्सप्रेस वसई त्याला म्हटलं जातं. मात्र आज बॅटिंगनं सर्वांचं मन जिंकतं. नेक्स्ट बॉल ॲज अ बीम ॲज अ फ्लॅट एट ॲज अ हायट एट आणि तेवढाच मध्ये चेंडूला सरळ फेकून देतोय. दर्जेदार बेमिसाल टाइमिंग चेंडूला उडवलाय. षटकार बॅक टू बॅक 6+ सिंगल नो बॉल 7 धावा. ॲज अ बीम बॉल मिस्टर रोहिदास. खराब गोलंदाजी. मी म्हणतो ना की शांतता खूप भयानक असते. कारण येणारं वादळ जेव्हा येतं ना ते शांतता असतं. जे वादळ येतं सर्व मात्र निस्ता नाबूद करत आहे आणि तोच मात्र राहुल पाटील आहे. स्कोर कार्ड फलकावरती 23. टीम खांडपे आपला निर्णय कलबायचा आहे इन द टॉच अँड फील्ड फर्स्ट. यानंतर बिग टफ फाईट पाहायला मिळणार आहे. तिसरा चेंडू देखील मात्र यावेळी डीपला पाठवला आहे. मात्र त्या ठिकाणी पाहतोय फ्लॅट षटकार बॅक टू बॅक 3 षटकार मिस्टर राहुल पाटील. धन्यवाद डीजे. काय या खेळाडूंची नावं घेतली मित्रांनो पाहू शकाल या राहुल पाटीलला 3 ते 4 वर्षामध्ये भयानक वेगाने क्रिकेट विश्वावरती हुकूमत गाजवली या खेळाडूनं. म्हटलं ना मगाशी मी येवन जोडी ज्याने प्रवास चालू केला एकाच वर्षामध्ये आणि एकाच महिन्यामध्ये. त्यानंतर मात्र हे दोन्ही खेळाडू थांबलेच नाहीयेत वस्ती आणि भिवंडीमध्ये जाऊन पोहोचले सरळ मात्र रत्नागिरी रायगड पर्यंत. तो हा राहुल पाटील तुम्हाला मैदान शातमध्ये पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जमले फलकावरती 29 या धावसंख्येवरती रोहिदास वरती हल्ला चढवलाय. हे षटक माग ठरलं गणेशपुरीकरांकरता. दुसरं चौथा बॉल थोडस मात्र अक्रॉसनं खेळलाय. मग त्या ठिकाणी झेल होतोय कॅरी तेजस त्या ठिकाणी आणि फर्स्ट विकेट इज डाउन एज अ बिग विकेट. फर्स्ट गई बड़ी मछली जाल में राहुल पाटिल यहाँ पे डगआउट पे आता हुआ. धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन फलकावरती आपण पाहतोय. स्कोर कार्ड 29 या धावसंख्येवरती. चल नो टीम मीटिंग सुजित पाटील त्यांना तिथनं नक्कीच गणेशपुरी संघ आपला तिसरा गोलंदाज शेवटचा 6 चेंडू इन प्रोसेस पाहायला मिळतील. आणखीन एक महत्वाचा खेळाडू बॉलिंग क्रमांकवरती आलाय जितू भोपी आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर संडे बिग ब्लास्ट बिग धमाका क्रिकेटचा महासंग्राम. पहिला बॉल यावली सागरनं दर्जेदार स्लोट मात्र पाहतो जेव्हा झेल देखील होतं त्या ठिकाणी. फलंदाज जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर पासून मिडऑन मध्ये आला आणि मिडऑन मध्ये चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी करताना पाहायला मिळतोय. सागर देखील बॅक टू बॅक म्हणजे सलामीची जोडी आता मात्र परतीच्या प्रवासाला. अक्षय नव्यानं मैदान शात मध्ये आलाय. त्याच्या साथीला मात्र नवीन बॅटर मैदान शात मध्ये येताना पाहायला मिळेल. धन्यवाद डीजे. अविनाश प्रधान शॉट मध्ये येतोय.
चितू भोपी आणि अविनाश अनेक वेळा मात्र आमने सामने आलेत, कारण वसई ग्रामीण असच्या माध्यमातून सातत्याने एका वीक मध्ये ज्या ठिकाणी मात्र प्रत्येक हप्त्यामध्ये टुर्नामेंट असते ना, तेव्हा खऱ्या अर्थानं हडकमुलसर हे दोन खेळाडू ज्याने नुकताच मी म्हणजे 2 ते 3 वर्षामध्ये खूप चांगला प्रवास केलाय. आज मात्र आमने सामने एका साईडने जितू भोपी तर एका साईडने अविनाश, हा देखील आंबोडीचा अप्रतिम खेळाडू आहे. जात मागच्या दिशेनं दुसरा बॉल. यावली चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. थोडस मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. मयुष पाटील चेंडूवरचा मात्र पाहू शकाल 1-2 नाही मात्र यावली विकेट अतिघाई संकटात नाही. थांबणं गरजेचं होतं. सिंगल कन्वर्ट दुसऱ्या धावेची गरज नसताना मात्र पाहायला मिळालं. असं म्हणतात ना की स्वतः उडत आत्महत्या, तो प्रकार पाहायला मिळाला. विकेट तो पतंग अविनाश मात्र आपण जातोय परतीच्या प्रवासाला. विकेट क्रमांक 3. धन्यवाद डीजे. टर्निंग पॉइंटवर जो माजिक पाहायला मिळतोय, खूप चांगल्या पद्धतीने जितू बोपी आपली बॉलिंग मागवरती गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदान मध्ये पाहू शकाल. जितू तिसऱ्या बॉल करता आतापर्यंत एक सिंगल फक्त दिली आहे. वाट अ बॉल परफेक्ट डिलिव्हरी. पटा विकेट टू द लँड पाहू शकाल. परफेक्ट नाईस ऑफ द बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने आपली बॉलिंग बॅक पडती आहे. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या. रोहित
मैदानाबाहेर फेकून द्यायचा असतो. परंतु एक चांगली सोपा चेंडू आला होता. खरं तर मयुरेश पाटील यांची उंची, त्याचं शरीर याचा जर मेळ पाहिला तर मला वाटते लांब लांब षटकार मारतो तो. परंतु अचानक मागील 2 दिवसापासून तो बॅड पॅच मध्ये आहे. त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागलेलं आहे. धावांचा रतीब त्यांच्याकडनं जो ओघ होता, धावांचं मशीन थोडंसं खडाडत नाहीये, धडाडत नाहीये आणि त्याच्यामुळे गणेशपुरी संघ अडचणीत येतोय. आणि त्याच्या पतनानंतर मैदानामध्ये फलंदाज गणेशपुरी संघाकडनं जातोय जितू भोपी. आज मंचेकर अनेक हस्ती बसलेल्या आहेत, परंतु सर्वात कडक चिकन व्यक्तिमत्व सेक्सी ड्रेसिंग असेल तर मंगेश कुलकर्णी. पुढचा चेंडू, हो सुरेख चेंडू, चेंडू खाली राहतोय, फलंदाजाला गर्भगळीत करतोय. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न जितू भोपीचा हुकतोय, नाकामयाब होतोय आणि चेंडू निर्धाव पडतोय. गणेशपुरीच्या समर्थकांवर दडपण वाटतंय. फलंदाजी करणाऱ्या अशोक आणि जितूवर फलंदाजीचा दडपण येत आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटतं 1-11 जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. हळूहळू आंबोडा संघ हा सामना आपल्या पक्षामध्ये करण्याच्या प्रयत्नामध्ये कब्जा करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पुढचा चेंडू पडतोय, मार्गस्थ होतोय. यावेळेला मात्र बॅकफूट पंच पाहायला मिळतोय आणि गडी बाद होतो की काय. गचाळ ढिसाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, अतिशय गचाळ गलथान. षटकार की चौकार, पंच चौकार. या चौकारानं धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे सरकते, जाऊन पोहोचते 15. त्या खेळाडूचं नाव काय, झेल सोडला तो, हिमांशूने साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडलाय आणि आंबोडा संघाला अडचणीमध्ये ढकललाय. पुढचा चेंडू राईट लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जाते. बघू लाल ट्रॅक वाला काय करतोय. आणि यावेळेला लाल ट्रॅक वाल्याने काही चुकी केलेली नाहीये. आणि अविनाशने मगाशी झेल सोडताना वाट पाहिली, यावेळेला मात्र त्याची स्वतःची पाळी होती. आता जर त्याने झेल सोडला असता तर गावामध्ये जाणं त्याला मुश्किल झालं असतं, कारण अगोदर त्याने झेल सुटताना बघ्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी त्याची प्रचंड छीतू करण्यात आली होती. तेजस पोलिसी मार देण्यामध्ये, म्हणजे फलंदाजी मधला पोलीस. जसं पोलीस खात्यामध्ये एखाद्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हा कबलवण्यासाठी काही स्पेशालिस्ट असतात रिमांड देणारे, तसे रिमांड देणारे फलंदाज प्रत्येक संघामध्ये असतात. गोलंदाजाला रिमांडवर घेणारा तेजस दिसायला शिरशिरीत काटकुळा असला तरी त्याच्या बॅटीचे तडाखे ज्या गोलंदाजाने पाहिलेत ना, हो सुशील नावाचा गोलंदाज शिरावलीचा, 4 दिवस झालं त्याला झोप येत नाहीये, इतके फटके पाडले होते. रात्रभर या कुशीवर न त्या कुशीवर, त्या कुशीवर न या कुशीवर. 6-24. गोलंदाज येतोय पंकज. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती पाहिजे, 24. बघूया 5-25 ची गेम ज्या गोलंदाजाने काढली होती, अगदी वाघाच्या गुहेत जाऊन ज्याने शिकार केली होती, असा नॉन स्ट्रायकरला असलेला फलंदाज तेजस
तेजसच्या रडार मध्ये आलेला चेंडू मात्र अचानक प्रेशरमुळे म्हणा, दबावामुळे म्हणा किंवा फुटवर्कमुळे म्हणा, या चेंडूला षटकार, विन विकेट, वाईडिश मिड विकेट, स्क्वेअर लेग पंतांच्या डोक्यावर प्रेक्षकांमध्ये भिरकाव द्यायला पाहिजे होता. तो चेंडू निर्धाव पडतोय आणि गणेशपुरी संघाच्या अडचणीत वाढ होते. आला आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 16. 2-16. जर पंकजने वाईड बॉल टाकला आणि त्याच्यावर तेजसने षटकार मारला तर 7 धावा येतील. क्रिकेटमध्ये असं काही अघटित अकल्पित अनेक वेळा झालेले जसप्रीत बुमराह नेहमी करतो असं आपल्या संघातला, भारतीय संघातला. बघूया या चेंडू षटकार की वाईड बॉल की नो बॉल. यावेळेला मात्र डिक्लर झोन मध्ये जातो आणि आंबोडेवाल्यांनी सुटकेचा श्वास सोडलेला का बाई बच गए, अब हमें कोई खतरा नहीं तेजस से. हो 12वा खेळाडू गणेशपुरीचा प्रचंड खुश झालेला आहे. आंबोड्याचा आनंद पोटात माझ्या मायना खदखदा असतोय. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र तेजस नावाचं हत्यार प्रमुख अश्र निकामी होत आहे, बोथट होत आहे, निष्प्रभ होत आहे आणि पुन्हा एकदा गणेशपुरी संघ हा पराभूत होऊन या स्पर्धेतून बाहेर फेकला जातोय. यानंतरचा होणारा आणखीन एक जबरदस्त कडक सामना, मोठा सामना. कोण आहे कोणामध्ये? खांडपे आणि वेहळे. मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो राहुल. नो डाऊट विजयाची पायाभरणी करणारा राहुल पाटील. कम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी.